नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ओनली जी के अकॅडमी या एज्युकेशनल प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये पोलीस भरती पेपर 2025 येणाऱ्या परीक्षेत महत्त्वाचे असणारे प्रश्न बघणार आहोत. सुरू करूयात आपले प्रश्न. प्रश्न पहिला आहे, मूलभूत हक्कांवर गदा आल्यावर कोठे दाद मागता येते? मूलभूत हक्कांवर गदा आल्यावर कोठे दाद मागता येते? पर्याय आहे दिवाणी न्यायालय, सर्वोच्च किंवा उच्च न्यायालय, फक्त उच्च न्यायालय, फौजदारी न्यायालय. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, सर्वोच्च किंवा उच्च न्यायालय. मूलभूत हक्कांवर गदा आल्यावर सर्वोच्च किंवा उच्च न्यायालय येथे दाद मागता येते. प्रश्न क्रमांक 2, राज्यपालाचे पद रिकामे झाल्यास ते पद कोण तात्पुरते सांभाळते? राज्यपालाचे पद रिकामे झाल्यास ते पद कोण तात्पुरते सांभाळते? पर्याय आहे विधानसभा अध्यक्ष, उपराज्यपाल, उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश, उपसभापती. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश. राज्यपालाचे पद रिकामे झाल्यास ते पद उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश तात्पुरते सांभाळतात. प्रश्न क्रमांक 3, नवीन 3 फौजदारी कायद्यांना राष्ट्रपतींनी केव्हा मान्यता दिली? नवीन 3 फौजदारी कायद्यांना राष्ट्रपतींनी केव्हा मान्यता दिली? पर्याय आहे जानेवारी 2024, मार्च 2023, मे 2023, डिसेंबर 2023. उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, डिसेंबर 2023. नवीन 3 फौजदारी कायद्यांना राष्ट्रपतींनी डिसेंबर 2023 यावेळी मान्यता दिली. प्रश्न क्रमांक 4, निवडणूक प्रचार केव्हा घोषविला जातो? निवडणूक प्रचार केव्हा घोषविला जातो? पर्याय आहे मतदानाच्या 12 तास अगोदर, मतदानाच्या 72 तास अगोदर, मतदानाच्या 36 तास अगोदर, मतदानाच्या 8 तास अगोदर, मतदानाच्या 48 तास अगोदर. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, मतदानाच्या 48 तास अगोदर. निवडणूक प्रचार मतदानाच्या 48 तास अगोदर घोषविला जातो. प्रश्न क्रमांक 5, NRC म्हणजेच होय. NRC म्हणजेच रिकामी जागा होय. पर्याय आहे नेशन रोड कॉर्पोरेशन, नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझनशिप, न्यू रजिस्टर ऑफ सिटिझन यापैकी नाही. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझनशिप. NRC म्हणजेच नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझनशिप होय. प्रश्न क्रमांक 6, महाराष्ट्राचे राज्य फूल जारूळ हे कोणत्या रंगाचे फूल आहे? महाराष्ट्राचे राज्य फूल जारूळ हे कोणत्या रंगाचे फूल आहे? पर्याय आहे पिवळा, पांढरा, जांभळा, निळा. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, जांभळा. महाराष्ट्राचे राज्य फूल जारूळ हे जांभळ्या रंगाचे फूल आहे. प्रश्न क्रमांक 7, उंबरठे झिजवणे या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा. उंबरठे झिजवणे या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा. पर्याय आहे हेलपाटे मारणे, अति कष्ट करणे, अति त्रास देणे, हीन गोष्ट करणे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, हेलपाटे मारणे. उंबरठे झिजवणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय आहे? पर्याय क्रमांक 1, हेलपाटे मारणे. प्रश्न क्रमांक 8, खालीलपैकी विशेष नाम ओळखा. खालीलपैकी विशेष नाम ओळखा. पर्याय आहे नवलाई, सरस्वती, चांदी, धैर्य. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, सरस्वती. खालीलपैकी विशेष नाम कोणते? तर पर्याय क्रमांक 2, सरस्वती. प्रश्न क्रमांक 9, खालीलपैकी अनेकवचनी शब्द कोणता? खालीलपैकी अनेकवचनी शब्द कोणता? पर्याय आहे सासू, कन्या, पोळी यापैकी सर्व. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, कन्या. अनेकवचनी शब्द कोणता आहे? तर पर्याय क्रमांक 2, कन्या. प्रश्न क्रमांक 10, भारतीय दंड संहिता IPC कधी लागू करण्यात आली? भारतीय दंड संहिता IPC कधी लागू करण्यात आली? पर्याय आहे 1860, 1947, 1950, 1892. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 1860. प्रश्न क्रमांक 11 आहे, गटात न बसणारा शब्द ओळखा. गटात न बसणारा शब्द ओळखा. विद्यार्थी मित्रांनो, बरोबर उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करत जा, त्यामुळे तुमची प्रॅक्टिस इथेच होऊन जाईल. गटात न बसणारा शब्द कोणता आहे? तर पर्याय आहे सिंह, वाघ, कुत्रा, चित्ता. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, कुत्रा. गटात न बसणारा शब्द कोणता आहे? कुत्रा.
सिंह, वाघ, चित्ता हे जंगली प्राणी आहे आणि कुत्रा हा पाळीव प्राणी आहे. त्यामुळे गटात न बसणारा शब्द कोणता आहे? तर पर्याय क्रमांक 3 कुत्रा. प्रश्न क्रमांक 12. 2024 मध्ये पद्य पुरस्कार किती व्यक्तींना देण्यात आले? 2024 मध्ये पद्य पुरस्कार किती व्यक्तींना देण्यात आले? पर्याय आहे 106, 112, 132, 145. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 132. 2024 मध्ये पद्य पुरस्कार 132 व्यक्तींना देण्यात आले. प्रश्न क्रमांक 13. राजा या शब्दाचे विरुद्ध लिंगी रूप ओळखा. राजा या शब्दाचे विरुद्ध लिंगी रूप ओळखा. पर्याय आहे राणी, राजन, राजकन्या, राजकुमारी. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 राणी. राजा या शब्दाचे विरुद्ध लिंगी शब्द आहे पर्याय क्रमांक 1 राणी. प्रश्न क्रमांक 14. सूर्य या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? सूर्य या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? पर्याय आहे चंद्र, रवी, हवा, पृथ्वी. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 रवी. सूर्य या शब्दाचा समानार्थी शब्द आहे पर्याय क्रमांक 2 रवी. प्रश्न क्रमांक 15. मी निबंध लिहितो या वाक्यातील काळ ओळखा. मी निबंध लिहितो या वाक्यातील काळ ओळखा. पर्याय आहे भूतकाळ, वर्तमान काळ, भविष्यकाळ, अपूर्ण भूतकाळ. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 वर्तमान काळ. मी निबंध लिहितो या वाक्यातील काळ कोणता आहे? तर पर्याय क्रमांक 2 वर्तमान काळ. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा आणि आपल्या ओनली जीके अकॅडमी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.